नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, खाजगी प्रवासी आणि लक्झरी बसेसच्या टपावरती तसेच अंतर्गत भागामध्ये बेकायदेशीरपणे केली जाणारी कुरिअर पार्सलची वाहतूक रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे। केवळ दंड वसूल करून नियम मोडणारे वाहन चालक सुधारत नसल्याने यापुढे वारंवार दोषी आढळणाऱ्या वाहन चालकांचा परवाना थेट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विधानसभेमध्ये विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली। मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 86 अंतर्गत पहिल्या 3 गुन्ह्यांपर्यंत परवाना निलंबित आणि 4थ्या गुन्ह्यामध्ये थेट परवाना कॅन्सल होण्याची धडक कारवाई करण्याचे आदेश RTO अधिकाऱ्यांना देण्यात आलेत, अशी माहिती परिवहन मंत्र्यांनी विधानसभेत दिली। या प्रश्नाच्या अनुषंगानं बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, अनेक खाजगी बसेस डिकीसह थेट बसेसच्या वरच्या टपावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक माल आणि अवजड पार्सल लादली जातात। प्रवासी वाहतुकीच्या मूळ संरचनेनुसार अशा प्रकारे टपावरती क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणं बेकायदेशीर आहे। यामुळे बसच्या ब्रेकिंग सिस्टीम, टायर आणि सस्पेन्शनवरती प्रचंड ताण पडतो। घाटांमध्ये किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासामध्ये भीषण अपघातांचा धोका देखील निर्माण होतो। या गंभीर समस्येवरती बोट ठेवत दोषींवरती सातत्यानं कारवाई करूनही हे प्रकार सुरूच असल्याचं आमदार जगताप यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं की वारंवार नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ट्रॅव्हल्स मालक आणि चालकांवरती यापुढे दंडाव्यतिरिक्त कठोर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे। त्यासाठी एक ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे। यामध्ये पहिल्या गुन्ह्यामध्ये परवाना 7 ते 10 दिवसांसाठी निलंबित होणार आहे, तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये परवाना 10 ते 15 दिवसांसाठी निलंबित होणार आहे, तर तिसऱ्या गुन्ह्यामध्ये परवाना 15 ते 30 दिवसांसाठी निलंबित होणार आहे आणि चौथा गुन्हा केल्यानंतर परवाना थेट कायमचा रद्द केला जाणार आहे। अवैध माल वाहतूक करणाऱ्या बसेसवरती RTOच्या वायुवेग पथकांची धडक मोहीम सुरू आहे। परिवहन विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत तब्बल 1,08,48 वाहनांवरती कारवाई केल्याची माहिती देण्यात आली। यामध्ये सातत्याने नियम मोडणाऱ्या 5,728 दोषी वाहनांचा समावेश आहे। त्यांच्याकडनं 4,61,78,000 रुपये दंड वसूल करण्यात आला। त्यानंतर 1 एप्रिल ते 31 मे 2026 या अवघ्या 2 महिन्यांच्या काळामध्ये 1,454 बसेसवरती कारवाई करून 78,18,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला। आतापर्यंत एकूण 7,182 दोषी बसेस दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्याद्वारे एकूण 5,39,96,000 रुपये इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे। प्रवाशांच्या जीवाशी खेळून खाजगी बसेसच्या टपावर आणि डिकीमध्ये होणारी बेकायदेशीर व्यावसायिक माल वाहतूक हा अत्यंत गंभीर विषय आहे। केवळ दंड भरून हे वाहतूकदार पुन्हा तोच गुन्हा करत होते। त्यामुळे विधानसभेमध्ये हा तारांकित प्रश्न उपस्थित केला गेला होता। यावरती परिवहन मंत्र्यांनी पहिल्या 3 गुन्ह्यांसाठी परवाना निलंबित आणि 4थ्या गुन्ह्यामध्ये थेट परवाना रद्द करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अवैध माल वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचे आता थेट परमिट रद्द होणार आहे। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।